नमस्कार मित्रांनो, माझे नाव शंकर घुगे, टेक गुरु शंकर आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपणा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी माहे सप्टेंबर 2025 चे शालेय पोषण आहार म्हणजे PM पोषण शक्ती निर्माण योजनेचे दैनंदिन पाककृती नियोजन घेऊन आलेलो। मित्रांनो, या महिन्यात जरा उशीर झाला मित्रांनो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। नियोजन टाकायला काही कामास्तव मला उशीर झाला मित्रांनो। तर हे नियोजन मित्रांनो तुम्हाला कोठून डाउनलोड करायचे हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, हे नियोजन आपण कोणत्या GRच्या आधारावर बनवतो हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। त्यासाठी मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र शासनाकडील दिनांक 28 जानेवारी 2025 चा GR बघावा लागेल। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतीमध्ये सुधारणा करण्याबाबत। तर मित्रांनो, या GRच्या अगोदर आपण 3 संरचित पाककृत्या बनवत होतो। आता या GRने त्यामध्ये सुधारणा केली आणि आपल्याला एकूण 12 पाककृत्या सुचवलेल्या आहेत। या 12 पैकी मित्रांनो 10 कंपल्सरी आहेत, 1 ते 10, आणि 11 आणि 12 अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्व हे आपल्याला लोकसहभागातून प्राप्त झाले तरच हे 3 आयटम आपल्याला 3 पाककृत्या बनवायच्या आहेत। त्याचे मित्रांनो मुद्दा क्रमांक 2 मध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे बघा। विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात वैविध्यता आणण्याच्या दृष्टीने उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक 1 ते 10 पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात। तसेच प्रस्तुत अनुक्रमांक 1 ते 10 पैकी कोणत्याही 2 अतिरिक्त पाककृतीची निवड करून विद्यार्थ्यांना 2 आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावेत। तर मित्रांनो, 2 आठवड्यामध्ये 12 दिवस येतात पाककृत्या, तर 10च आहेत। मग काय करायचं, यापैकीच 2 पाककृत्या आपल्याला डबल घ्यायची आहेत। ओके, त्यानंतर मुद्दा क्रमांक 5 बघू की आपल्याला हे राज्य शासनाकडून नियोजन आलेले आहे, परंतु या नियोजनाचा संदर्भ घेऊन प्रत्येक जिल्हा परिषदेने एक आपल्या जिल्ह्यासाठी नियोजन बनवायचे आहे की आठवड्याच्या 12 दिवसात कोणकोणत्या पाककृत्या द्यायच्या। तर बघू आपण मुद्दा क्रमांक 5। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत। त्या अनुषंगाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्णय घ्यावा। तर मित्रांनो, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माननीय CO साहेबांनी निर्णय घ्यायचा आहे की आपल्या जिल्ह्यात 2 आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी कोणती पाककृती शिजवायची या 12 पैकी। ओके, हे जळगाव जिल्हा परिषदेकडील पत्र आहे मित्रांनो, 24/6/2025। ओके, यामध्ये 2 आठवड्याकरता पाककृती निर्धारित करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। हे बघा, पाककृती क्रमांक 1 व्हेजिटेबल पुलाव, महिन्याचा पहिला, तिसरा व 5वा सोमवार। अशा प्रकारे मित्रांनो बघा, महिन्याचा दुसरा व 4था सोमवार। हे नियोजन कसं आहे मित्रांनो, महिन्याचा पहिला, तिसरा, 5वा वार आणि महिन्याचा दुसरा व 4था वार वेगवेगळी पाककृती राहणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो इथे 12 पाककृतीचे नियोजन दिले आहे मित्रांनो। ही पाककृती आहे बघा, मूग, शेवग्याचे वरण आणि भात। सर्व पाककृत्यापैकी फक्त हीच पाककृती जरा वेगळी आहे, ही थोडी तुम्हाला समजून सांगतो मी। मूग, शेवग्याचे वरण आणि भात यामध्ये मित्रांनो प्रति विद्यार्थी 1 ते 5 साठी 10 ग्रॅम अख्खा मूग हिरवा आणि 10 ग्रॅम तूर डाळ प्रति विद्यार्थी। ओके, आणि 6 ते 8 वर्गासाठी प्रति विद्यार्थी अख्खा मूग 15 ग्रॅम आणि तूर डाळ 15 ग्रॅम असं वापरायचं आहे। जेव्हा 2 धान्य येतात मित्रांनो, तेव्हा आपल्याला 20चं प्रमाण साध्य करायचं असतं, म्हणजे 10 ग्रॅम एक धान्य घ्यायचं आणि 10 ग्रॅम दुसरे धान्य घ्यायचं। ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे मित्रांनो मी माहे सप्टेंबर 2025 चे नियोजन बनवले आहे। हे नियोजन तुम्हाला कुठून डाउनलोड करता येईल मित्रांनो, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या नियोजनाच्या PDF ची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून हे नियोजन तुम्ही डाउनलोड करू शकता। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।